हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. व्यासोवाच इति ब्रुवाणं संस्तूय मुनीनां दीर्घसत्रिणां वृद्धः कुलपति सूतं बहुवच शौनको ब्रवीत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे सूतांनी हे विवरण केल्यानंतर शौनकांनी प्रश्न विचारला, महाराज, ही भागवती कथा जी अत्यंत पुण्यकारक आहे ती भगवान शुकाचार्यांनी परीक्षितीला कधी सांगितली, कशी सांगितली, कोणत्या युगात सांगितली. आणि शुकाचार्य हे तर योगी आहेत, महान योगी आहेत आणि ते कुठे स्थिर राहत नाहीत. एकांत मतिरुन निद्रो गूढो मूढ इवे येते. एकांतामध्ये फिरणारे, अत्यंत गूढ पद्धतीने आचरण विचरण करणारे असे असताना या शुकाचार्यांना तरी 7 दिवस भागवत सांगण्यासाठी वेळ कसा मिळाला ते आम्हाला सांगा. आम्ही आमचे कान त्याच्यासाठी उत्सुक आहेत. हा संवाद आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी सूत सांगायला सुरुवात करतात. हे शौनकादिकांना आपलं म्हणणं बरोबर आहे. प्रत्यक्ष या भागवताचा प्रारंभ भागवत रूपी सूर्य हा श्रीकृष्णाच्या निजधाम गमनानंतर उगवला आणि तो व्यासांच्या निमित्ताने शुकाचार्यांनी आत्मसात केला. त्याचं विवरण ते सांगतात. एकदा घटना अशी घडली की तस्य पुत्रो महायोगी समुद्र निर्विकल्पका. व्यास महर्षींचे पुत्र असणारे शुकाचार्य ज्याचे विवरण करतायत. शुकाचार्य कसे होते? शुकाचार्य महान योगी होते आणि ते व्यासांचे पुत्र. त्यांच्या प्रार्थनेमध्ये ही सुरुवात झालेलीच आहे की ते नग्न अवस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या सांसारिक व्यापातापांचा त्याग करून मुक्त अवस्थेमध्ये निघालेले आहेत आणि व्यास महर्षी त्यांच्या मागे आहेत. हे आपण बघितलं. आणि व्यास महर्षी हाक मारतायत, शुका शुका थांब, आणि झाडं त्यांना ओकार देत आहेत. ही घटना यापूर्वी त्यांनी सांगितली. हा प्रसंग सांगितला. त्याचा पुढचा प्रसंग सांगायला सुरुवात केली त्यांनी की घटना त्याच वेळेला अशी घडलेली आहे की दृष्टानुयांत मृषमात्मजमप्यनग्नम. दिगंबर अवस्थेमध्ये मुक्त संग अशा स्थितीमध्ये शुकाचार्य निघालेले आहेत. नग्नम देव्योर्याप हृदधूर्ण सुतस्य चित्रम. आणि पुढे जाता 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 त्या ठिकाणी काही देवस्त्रिया एका जलाशयावर स्नान करत होत्या. देवस्त्रियांचं स्नान चाललेलं होतं जलाशयामध्ये. शुकाचार्य 16 वर्षाचं वय होतं. तरुण बांड अशा प्रकारचं वय, सुंदर अशा प्रकारचं शरीर होतं, योगी अशा प्रकारची भूमिका होती. आणि ते रस्त्याने जात असताना तिथे काही देवस्त्रिया जलक्रीडा किंवा जलस्नान विवस्त्रावस्थेमध्ये करत होत्या. त्यांनी पाहिलं शुकाचार्य येत असताना, पण त्यांना त्याचं काही वाटलं नाही. शुकाचार्य पुढे निघून गेले
आणि मागवून व्यास महर्षी आले. बली पलित एजत का, हा व्यासांचं वर्णन केलेलं आहे. अंगावरती वळ्या पडलेल्या आहेत, पांढरी धोट अशा प्रकारची दाढी आहे, जी लांब लचक दाढी, जटा धारण केलेल्या आहेत आणि वृद्ध झालेले आहेत व्यास महर्षी, अंगावरती वळ्या पडलेल्या आहेत. बली पलित एजत का, मान हलते आणि कातर स्वर आहे, मागे धावतायत. आणि एवढ्यात व्यासांना पाहिल्याबरोबर तद्वीक्ष पृच्छती मुनौ जगतोस्तवास्ती, व्यासांना पाहिल्याबरोबर सगळ्या मुली लाजल्या, सगळ्या या देवस्त्रिया लाजल्या आणि त्यांनी आपापली वस्त्र धारण केली. अरे व्यास महर्षी आले, व्यास आले, व्यास आले म्हणून घाबरल्या आणि आपापली वस्त्र धारण केली. व्यास महर्षी तिथंच थांबले. त्यांनी जाणलं हे की अरे माझा मुलगा 16 वर्षाचा तरुण बाण, दिसायला सुंदर असलेला, नग्न अवस्थेमध्ये इथून गेला, पण या देवस्त्रियांना लज्जा वाटली नाही. आणि माझ्यासारखा म्हातारा, माझ्यासारखा वृद्ध, वळ्या पडलेला, डोळ्यांना काही दिसत नाही, कानांनी नीट ऐकू येत नाही, जटाजूट धारण केलेला आणि एवढा ज्ञानी असलेला व्यास जात असताना या मुलींना लाज वाटली. असं कसं काय होऊ शकतं? या मुलींना त्यावेळेला कसं नाही वाटलं? त्यांना शुकाचार्याकडे बघून अशी भिन्न भावना का नाही झाली? माझ्याकडे बघून कशी झाली? म्हणून व्यास थांबले आणि व्यास महर्षींनी विचारलं, का हो मुलींनो? हाच प्रश्न विचारला. माझा मुलगा तरणा बांड असलेला, नग्न अवस्थेत इथून गेला आणि दृष्ट्वानुयांत मृषमात्म मजाप्य नग्नम दिव्योरिया परिदधुर्न सुतस्य चित्रम तद्वीक्ष पृच्छति मुनौ जगतोस्तु वास्ति त्रिंपुं विधान तु सुतस्य विविक्त दृष्टे. तुम्हाला माझ्या मुलाबद्दल लज्जा उत्पन्न झाली नाही आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडे बघून तुम्हाला लाज का वाटावी? असा प्रश्न विचारल्यानंतर ह्या देवस्त्रिया मोठ्या हुशार होत्या. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही काय म्हणालात? मुलींनो. तुम्ही काय म्हणालात? स्त्रियांनो. हे स्त्रियांनो, हे मुलींनो, असं तुम्ही म्हणाल. हो म्हणले, बरोबर आहे. मग तीच तर चूक आहे म्हणले. तुमच्या मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये हा फरक आहे. तुमचा मुलगा हा समदृक अशा प्रकारचा आहे. त्यांना स्त्री पुभिदा न स्त्री पुंभिदा, स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा भेद त्याच्या अंतःकरणात नाहीये. तुम्ही मात्र हे मुलींनो असा उच्चार केला, म्हणजे आपण पुरुष आहोत आणि या मुली आहेत अशा प्रकारचा भेद तुमच्या अंतःकरणात आहे. अजूनही तुम्हाला लिंगभेद तुमच्या मनात आहे, पण तुमचा मुलगा त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तो जरी तरुण बांड असला, तो जरी विवस्त्र असला, तरी सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल लज्जा वाटली नाही आणि तुमच्याबद्दल वाटली, कारण तुमच्या मनामध्ये अजूनही हा भेद कायम आहे. म्हणून ते म्हणतात सुतस्य विविक्त दृष्टे हे. विविक्त दृष्टे हे, विविक्त शब्दाचा अर्थ या ठिकाणी टीकाकारांनी, भागवतकारांनी पूत दृष्टे हे असं म्हटलंय. पूत म्हणजे पवित्र. तुमच्या मुलाची दृष्टी पवित्र आहे, पूत आहे. पूत म्हणजे पावन झालेली आहे, अर्थात तिथे अशुद्धता नाही. शुद्ध दृष्टीचा आहे तुमचा मुलगा. तुमचा मुलगा शुद्ध दृष्टीने वावरणार आहे आणि म्हणून तुम्ही मात्र भेद दृष्टीने या ठिकाणी वावरता आणि तुमचा मुलगा मात्र, अर्थात शुकाचार्य मात्र, ते म्हणतात विविक्ता पूता दृष्टिर्यस्य, असा या ठिकाणी भागवतकारांनी, टीकाकारांनी विवरण केलेले आहे. तेव्हा दृष्टिपूतम समाचरे. दृष्टिपूत माणसाने कसं वागावं? दृष्टिपूतम न्यसेत पादम. दृष्टिपूत पवित्र दृष्टीने पाय टाकावा. त्याचप्रमाणे पवित्र दृष्टीने जलप्राशन करावं आणि मन पवित्र करून मग वागावं. तेव्हा असं जे वर्णन केलेलं आहे, तेव्हा त्या पद्धतीने दृष्टिपूतम नसेत पादम. आणि मन हे देखील पवित्र जर असेल तर त्याची दृष्टी पवित्र असते. तेव्हा तुमच्या मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये हा फरक आहे.
असं सांगितल्यानंतर व्यास महर्षी चकित झाले. अरे, माझा मुलगा तर माझ्यापेक्षाही पुढे निघाला. म्हणून ते म्हणतात, शुकाचार्य यांचा जन्माबद्दलचं या ठिकाणी अनेक पुराणांच्या मध्ये विवरण केलेलं आहे की एकदा शंकर आणि पार्वती यांची ज्ञानचर्चा चाललेली असताना तिथे एक पोपट ऐकत होता आणि यावेळेला पार्वतीला झोप लागली. पोपट्याने हुंकार दिला. शंकराच्या लक्षात आला, अरे पार्वतीला तर झोप लागली, हुंकार कुणी दिला? हे कुठं चाललंय? अमरनाथ मध्ये चाललंय. हिमालयाच्या अमरनाथ नावाच्या गुंफेमध्ये, अमरनाथ ज्या ठिकाणी आता शिवलिंग तयार होत असतं त्या ठिकाणी ही चर्चा चाललेली होती आणि तिथे हा पोपट आलेला होता. तो हुंकार देत असताना एकदम त्यांच्या लक्षात आलं की कुणीतरी माझं ज्ञान चोरून ऐकतंय. नंदी पोपटाच्या मागे पळाला. नंदी पळाल्याबरोबर महादेवही बाहेर आले. नंदी पळाला आणि पोपटाला वाटला आता हा आपल्याला पकडेल, महादेव आपल्याला जाळून भस्मसात करतील. म्हणून इकडे व्यास महर्षी तपश्चर्या करत असताना तो त्यांच्या पोटामध्ये शिरला आणि तिथून वटिकेच्या, कोणी म्हणतात वटिकेच्या पोटात, कोणी म्हणतात ही जी घृताची नावाची अप्सरा आहे तिच्यापासून शुकाचार्य झाले, अशी कथा आहे. तेव्हा तिच्या पोटामध्ये शिरल्यानंतर किती वर्ष राहिला तो गर्भ? 12 वर्ष तो गर्भ राहिला, तो बाहेरच येईना. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना आशीर्वचन दिलं आणि आश्वासन दिलं की तू संसारामध्ये अडकणार नाहीस. मी तुला आशीर्वचन देतो, आश्वासन देतो, तू संसारात अडकणार नाहीस. आणि म्हणून मग तू जन्म घे, म्हणून त्यांना या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. त्याप्रमाणे काही ठिकाणी घृताची अप्सरेपासून जन्म झाल्याचं वर्णन केलेलं आहे. काही वेगवेगळ्या युगभेदानुसार आणि पुराण भेदानुसार हे वर्णन केलेलं आहे. शुकाचार्यांचं गुरु कोण होती तर राधा ही त्यांची गुरु होती. शुकाचार्य कृष्ण कृष्ण म्हणत होते, कृष्ण कृष्ण म्हणत होते. गोलोकामध्ये राधा होती, एकांत मतिनिरुद्ध. तेव्हा राधा म्हणाली कृष्ण कृष्ण. तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण राधा राधा म्हटलं पाहिजे, राधा कृष्ण म्हटलं पाहिजे. इतकी राधेची आणि कृष्णाची एकात्मता आहे हे त्यांच्या लक्षात आलं. याप्रमाणे या शुकाचार्यांच्या बद्दलच्या काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्या आख्यायिका अशा आहेत की ज्यामध्ये शुकाचार्य हे कसे होते तर वर्णन त्यांनी केलेलं आहे की शुकाचार्य इतके श्रेष्ठ दर्जाचे होते की प्रत्यक्ष अप्सरा जरी आली तरी शुकाचार्यांच्या मनामध्ये कुठेही कामभावना निर्माण होऊ शकत नव्हती. नुठिजे कंदर्पे असं म्हटलंय. प्रत्यक्ष श्रेष्ठ दर्जाची अप्सरा जरी या ठिकाणी आली तरी सुद्धा शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये ती कधीच कामभावना निर्माण करू शकत नव्हती. असे हे शुकाचार्य होते. शुकाचार्यांच्या काही कथा या ठिकाणी सांगण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने शुकाचार्य हे व्यासांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकराकडे वर मागून घेतला आणि त्यातून शुकाचार्याची उत्पत्ती झाली असं म्हणण्यात येतं. अरणी मंथन प्रसंगी घृताची नावाची अप्सरा यांच्यावर या ठिकाणी व्यासांचा जो बिंदुपात झाला त्यातून शुक जन्माला आला असं वर्णन आहे. त्याचप्रमाणे शुकाचार्यांचं उपनयन हे शिवाने केलं असंही वर्णन आहे. बृहस्पती हे त्यांचे विद्यागुरू होते आणि निवृत्ती मार्गामध्ये हा तल्लीन होता. वसिष्ठ, वसिष्ठाचा मुलगा शक्ती, शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशराचे व्यास, अशा प्रकारची ही परंपरा आहे. याप्रमाणे वैराग्याची परीक्षा घेण्यासाठी एकदा व्यास महर्षींनी त्यांना जनकाकडे पाठवलं. शुकाचार्य जनकाकडे गेले आणि जनकाने त्यांना एका बगीच्यामध्ये स्थान दिलं. त्या बगीच्यामध्ये ते राहू लागले. त्या ठिकाणी अनेक सुंदर स्त्रिया होत्या, अनेक सुंदर सुंदर अशा प्रकारच्या अप्सरा होत्या, पण शुकाचार्यांचं मन तिकडे गेलं नाही. शुकाचार्य एकाग्र मनस्थितीमध्ये होते. त्यांचं मन त्या ठिकाणी त्या अप्सरांकडे गेलं नाही. पिवरी नामक कन्येशी लग्न केल्याचा उल्लेख काही ठिकाणी केलेला आहे. आणि हे कसं केलं तर ते म्हणतात
व्यास महर्षींनी जेव्हा फारच आग्रह धरला तेव्हा शुकाचार्यांनी आपल्यापासून एक सावली निर्माण केली, एक दुसरी आकृती निर्माण केली, त्याला छायाशुक असं म्हणतात. आणि छायाशुकापासून महर्षी व्यासांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी पुत्रोत्पत्ती केली. या छायाशुकाने पिवरीशी लग्न केल्याचा उल्लेख केलेला आहे आणि हा उल्लेख देवी भागवतामध्ये आणि नारद पुराणामध्ये पाहायला मिळतो. बर्हिषित नावाचे जे दैवी पितृगणाची ही मुलगी होती, पिवरी नावाची मुलगी ही बर्हिषित नावाचे दैवी पितृगण होते. पितृगणाचे प्रकार आहेत, दैव पितृगण, मनुष्य पितृगण वगैरे. तर दैवी पितृगणाची मुलगी ही बर्हिषित नावाच्या पिवरी नावाची मुलगी होती. तिच्यापासून कृष्ण, गौरप्रभू, भरी, देवश्रुत हे पुत्र झाले आणि कीर्ती नावाची कन्या झाली आणि कृत्वी नावाची मुलगी असे वर्णन केलेलं आहे. आपल्याला भागवताच्या 9व्या स्कंधामध्ये कृत्वीचा उल्लेख केलेला आहे असं दिसेल, तेव्हा त्यावेळेला मी त्याचं विवरण करीन. कृत्वी ही त्यांची पुत्री आहे. पद्म पुराण, मत्स्य पुराण, विष्णू पुराण याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा असे हे शुकाचार्य पुढे परमहंस पदवी त्यांनी प्राप्त केली. महानिर्वाण त्यांचं झालं. ते कैलासामध्ये गेले, तिथे वायुरूप झाले. सूर्यमंडळात त्यांनी नंतर प्रवेश केला आणि आत्मरूपाने सर्वत्र संचार करू लागले. व्यासानी जेव्हा शुका म्हणून आवाज दिला तेव्हा वृक्षामध्ये शिरून त्यांनी त्यांना ओकार दिला, पण व्यासांच्या इच्छेसाठी छायाशुक निर्माण केला. अशा प्रकारची कथा आपल्याला इतर पुराणामध्ये देवी भागवत, नारद पुराण, पद्मपुराण, मत्स्य पुराण, विष्णू पुराण यामध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारे शुकाचार्यांचं मोठेपण या ठिकाणी सांगण्यात येतं. ते म्हणतात की शुकाचार्य हे इतके श्रेष्ठ दर्जाचे होते की त्यांच्याबद्दल विवरण करताना ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हटलंय की जे विषय जिणोनी जन्मले शुकादिक दादुले, विषय मारून जे जन्माला आले असे शुकाचार्य. त्याचप्रमाणे ज्या शुकाचार्यांच्या संदर्भात त्यांनी असंही म्हटलंय की कितीही जरी अप्सरा समोर आल्या तरी शुकाचार्यांच्या मनात कामभावना उत्पन्न होत नव्हती. नुठिजे कंदर्पे असं म्हटलंय. त्याचं उदाहरण देताना त्यांनी म्हटलंय, ज्याप्रमाणे एखादा अग्नी किंवा एखादा होम नष्ट झाला, जळून खाक झाला, तर त्याच्यात किती जरी तूप टाकलं तरी तो जसा पेटत नसतो, वन्ही हा जसा एकदा नष्ट झाल्यानंतर, त्याचे राख झाल्यानंतर त्या राखेतून पुन्हा किती तूप टाकलं तरी जसा वन्ही ज्वाला प्रगटत नाही, त्याप्रमाणे शुकाचार्यांचं मन हे कसं होतं तर राख झालेला अग्नी होता. त्याच्या अंतःकरणात कुठेही आता वासना शिल्लक नव्हत्या, वासनेची सगळी राख झालेली होती असं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे या शुकाचार्यांचं मोठेपण या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि हे शुकाचार्य कसे वागत होते तर हे कथमालक्षित पौरे हे संप्राप्तम कुरुजांगलान. आणि मग शौनकादिक म्हणतात असे जर शुकाचार्य मुक्त स्थितीला पोहोचलेले होते तर ते कुरुजांगलान, ते या ठिकाणी या कुरु अर्थात हा कुरुचा प्रदेश, कौरवांचा प्रदेश म्हणजे हस्तिनापुराला कसे काय आले. आणि हस्तिनापुराला येऊन त्यांनी या गंगेच्या तीरावरती, यमुनेच्या तीरावर कुणी म्हणतात, कुणी गंगेच्या तीरावर म्हणतात, तेव्हा इथे भागवत कसं काय सांगितलं, उन्मत्त मूक जडवत. उन्मत्त मूक जडवत ते कसे वागत होते तर उन्मत्ताप्रमाणे, लोकांना वाटावं की यांना काही ज्ञान नाही, जडाप्रमाणे वागत होते. आणि गजसाव्य अर्थात या हस्तिनापुराला ते कसे काय आले. आणि प्रत्यक्ष परीक्षितीला तरी त्यांनी ज्ञान कसं सांगितलं ती गोष्ट आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर स गोदोहन मात्रम ही ग्रहेषु ग्रह मेधिनाम. आणि जे गोदोहन मात्र केवळ गायीची धार काढण्यापुरतं एखाद्या घरामध्ये जर भिक्षेला गेलं तर किती वेळ थांबावं याचा नियम आहे. स गोदोहन, गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो साधारणतः अंदाजे 6 मिनिटं असं गृहीत धरलेलं आहे. तेवढ्या वेळ
ते फक्त थांबत असत, फार वेळ थांबत नव्हते. स गोदोहन मात्रम ही ग्रहेषु ग्रहमे दिनाम, जे त्या घरामध्ये राहत होते, थांबत होते. मग असं इतक्या कमी वेळ जे या ठिकाणी थांबणारे किंवा जे अल्पकाळ एखाद्या ठिकाणी थांबतात, असे शुकाचार्य 7 दिवस कसे काय थांबले ते आम्हाला सांगा. हे या ठिकाणी 7 दिवस एका ठिकाणी बसून त्यांनी ज्ञान कसं सांगितलं ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर अवेक्षते महाभागस्तीर्थीं कुर्वन् तदाश्रमम्, आणि ज्या घरामध्ये ते भिक्षेला जात असत. आता पहा, वर्णन खूप सुंदर केले भागवतकारांनी की जेव्हा एखादा साधू महात्मा संत जेव्हा आपल्या घरी येतात, गावात येतात, त्यावेळेला ते गावाला पवित्र करतात, ते घराला पवित्र करतात. आश्रम पवित्र होतो त्यांच्या पायाच्या धुळीमुळं. आपला आश्रम पवित्र होतो, आपलं घर पवित्र होतं, आपलं गाव पवित्र होतं. अवेक्षते महाभागं तीर्थीं कुर्वन् तदाश्रमम्. या ठिकाणी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की गंगा वगैरे ज्या नद्या आहेत त्या अनेक लोकांचं पाप धुवून काढतात, परंतु मग त्यांच्यामध्ये जो पापाचा जर संश्रय झाला तर तो कशामुळे नष्ट होईल हो? ते म्हणतात ज्या वेळेला संत महात्मे त्या तीर्थाचा आश्रय घेतात त्यावेळेला संत महात्मे या तीर्थामधलं पातकही नष्ट करून टाकतात, तीर्थाला पुन्हा पवित्रता प्राप्त करून देतात. तीर्थी कुर्वन् तदाश्रमम्, आश्रमाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याची क्षमता या संत महात्म्यामध्ये असते. तीर्थ त्यांच्या पायाशी तीर्थ आहे म्हणून आपण तीर्थस्वरूप, तीर्थरूप असा शब्द वापरतो आपल्या आई वडिलांना. तीर्थरूप का? ते प्रत्यक्ष तीर्थच आहेत, त्यांचे पावलं म्हणजे तीर्थ आहेत, त्यांच्या पावलांचा या ठिकाणी सहवास म्हणजे तीर्थाचा सहवास आहे. आणि म्हणून जे शुकाचार्य ज्या ज्या घरामध्ये भिक्षा मागायला जातात ते घर पवित्र होतं. आणि म्हणून दृष्टीपूतम नेसेत पादम, आपण मगाशीच बघितलं, ज्यांच्या पावलांच्या मध्ये पूतत्व आहे, पवित्रत्व आहे. पवित्रत्व म्हणजे समान दृष्टी, ब्रह्मत्वैक्य, ब्रह्मत्व दर्शन आहे. ज्यांच्या पावलांच्या मध्ये सुद्धा आपल्याला समानता दिसते. ब्रह्मदृष्टी समन भवेत. समता म्हणजे काय? समता म्हणजे सारखेपणा नव्हे. आपल्या तत्वज्ञानामध्ये, शास्त्रामध्ये सांगितलंय ब्रह्मदृष्टी समम भवेत. ब्रह्मदृष्टी म्हणजे समदृष्टी. तसे सगळेच विषम येतो. आपल्या घरातले सुद्धा लोक सारखे नाही आहेत, आपल्या हाताचे बोट देखील सारखे नाहीत, मग समता कशी येईल? ते म्हणतात समता म्हणजे ब्रह्मदृष्टी. ब्रह्मदृष्टी म्हणजे पूतदृष्टी. पूतदृष्टी म्हणजे समानतेची दृष्टी. सर्व एक आहेत ही भावना, इथं द्वैत नाही ही अद्वैत दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी. या दृष्टीने हे विविक्ता म्हणजे पूता, परिपूर्णता असा शब्द इथे येतो. म्हणून ते म्हणतात की ज्या पै निद्रिताचे अंगेशी सापदशी उर्वशी, ज्याप्रमाणे एखादा झोपला म्हणजे त्याच्या उशाशी उर्वशी आली काय आणि सर्प आला काय. ज्याला गाढ निद्रा लागली त्याला सगळं सारखं. म्हणून पै निद्रताचे अंगेशी सर्पतैसी उर्वशी. तसंच इथे अज्ञानावस्थेत आपण असतो, अज्ञानाचं उदाहरण दिलंय, पण इथं ज्ञानपूर्वक समानता सांगायची. याप्रमाणे भागवताची ही समाधी भाषा आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि असे हे गोदोहन मात्र थांबणारे, भिक्षा मागणारे, हे भिक्षा कशासाठी? समाज परीक्षणासाठी. ते तीर्थांना पवित्र करून जाणारे असे हे होते. तस्य अभिमन्यु सुतम सुत प्राहुर भागवतोत्तमम तस्य जन्ममाश्चर्यम कर्माणि गृहिणीनाः. आणि आम्ही असं ऐकलंय, शौनकादिक म्हणतात, आम्ही असंही ऐकलंय की अभिमन्यूचा पुत्र जो परीक्षित होता तो महाभागवत होता आणि त्याचा जन्मही मोठा आश्चर्यकारक झाला. भगवान गोपालकृष्णाने त्याचं रक्षण केलं म्हणे. आणि तो सम्राट झाला, पण सम्राट झाल्यानंतर प्रायोपवेश कस काय धारण केला? एवढा सम्राट असलेला राजा परंतु सर्व संघ परित्याग करून गंगेच्या तटाकावर कसा काय आला हे आम्हाला सांगा. आणि शिवाय लोकस्य भवाय भूत या उत्तम श्लोक पारायण जना. हा समाज कल्याणार्थ ही कथा त्यांनी सांगितली. त्यांच्यासाठी तर झालीच झाली, पण आमच्यासाठी झाली. तेव्हा
असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर माणसाने जीवंतीना आत्मार्थ मसौ पराश्रयम मुमोच निर्विद्य कुतः कलेवरम. माणसाने भगवंताच्या कथा ह्या शिवाय लोकस्य जगत कल्याणार्थ असतात. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देहकष्टवित्ती परोपकारी असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात, जगाच्या कल्याणार्थ जी कथा प्रगटली ती कथा आम्हाला सांगा. आणि त्यासाठीच आमचं जीवन आहे. आमचं जीवन दुसऱ्या कशासाठीही नाही. आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. आपण ही कथा आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सूतवाच द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्ये जातः पराशराद्योगी वासव्याम कलया हरे. अशी प्रार्थना केल्यानंतर सूत महाराज सांगायला सुरुवात करतात, हे शौनकादिक आहोत, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये. फार मार्मिक ही शब्दरचना आहे, ती कळली पाहिजे. द्वापरे समनुप्राप्ते नेमकेपणाने सांगितलंय. भागवत म्हणजे काही थापा नाहीये. भागवत म्हणजे काही गोष्टी माष्टी नाहीये. त्या इतिहास जो घडला ती इतिहासाच्या पद्धतीने त्यांनी ही मांडणी केलेली आहे. त्याची ऐतिहासिक पद्धत त्यांनी त्यावेळेला सांगितलेली आहे. कधी घडली त्यांनी प्रश्न विचारला, हे कधी घडलं ते आम्हाला सांगा. कोणत्या काळात घडलं, कोणत्या युगात घडलं. मग ते सांगायला सुरुवात करतात, द्वापरे समनुप्राप्ते. ज्या वेळेला द्वापार युग आलेलं होतं आणि तृतीये युगपर्यये. आता द्वापार युग कोणतं म्हणजे पाहता, समजा मी तुम्हाला म्हटलं रविवार आहे, तुम्ही म्हणता कोणता रविवार. पण रविवार तर अनेक आठवड्यात येतात आणि जातात. नेमका कोणता रविवार. मग आपण म्हणतो ज्या वेळेला 28 तारीख होती किंवा मग ज्या दिवशी गजानन महाराजांची पालखी बीडला आली, म्हणजे हे आपण निर्देशित केलं कोणता रविवार. तसं द्वापरे समनुप्राप्ते, ज्या वेळेला द्वापार युग आलेलं होतं आणि द्वापार युगा, मग कोणतं द्वापार युग, तृतीये युगपर्यये. तृतीये युगपर्यये म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कली ही एक चौकडी संपली. जसं आपण म्हणतो की रविवार तर कोणता, महिन्याच्या शेवटचा रविवार म्हणजे आज. तर महिन्याच्या शेवटचा हे जसं आपण इथं वापरतो शब्द, तसंच त्यांनी शब्द वापरलाय. कोणता, द्वापरे समनुप्राप्ते. द्वापार युग आलं होतं. कोणतं द्वापार युग, तृतीये युगपर्यये. कृत त्रेता द्वापार कली एक चौकडी संपली. पुन्हा कृत त्रेता द्वापार कली दुसरी चौकडी संपली आणि कृत त्रेता द्वापार आलं, तिसरी चौकडी आली. म्हणजे असे 1000 फेरे जेव्हा एका युगाचे होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. या युगाचे 4 युगाचे जेव्हा 1000 फेरे होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. त्याप्रमाणे आता सांगायचं तात्पर्य असं की एक युगाचा फेरा संपला, एक आठवडा संपला. थोडक्या शब्दात सांगायचं आपल्याला कळणाऱ्या तर एक आठवडा संपला, मग दुसरा आठवडा संपला, मग तिसऱ्या आठवड्यातल्या अमुक वेळेला. तसं एक चौकडी संपली, दुसरी चौकडी संपली, आता तिसरी चौकडी त्यातलं द्वापार युग. म्हणून आपण म्हणतो युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिव्य दिसे शोभा. 28 युग झाले, 27 युग संपलेले. तेव्हा हे 28वं युग चालू आहे, हे त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि इथे द्वापार युग तिसरं आलं. त्यावेळेला प्रत्येक वेळेला कृत युग झालं, कृत त्रेता युग झालं, द्वापार झालं, कली झालं. पुन्हा कृत आलं, त्रेता आलं, द्वापार आलं, कली आलं. पुन्हा तिसरं कृत आलं, त्रेता आलं आणि द्वापार आलं तिसरं. त्या तिसऱ्या द्वापाराच्या वेळेला जातः पराशराद योगी. ज्या वेळेला पराशर ऋषींच्या पासून वासव्याम कलया हरे, हे वासवीच्या पोटी अर्थात या मत्स्यकन्येच्या पोटी व्यास महर्षींचा जन्म झाला. म्हणजे अनेक व्यास होऊन गेलेले आहेत. व्यास काही एक नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा अपांतरतम व्यास होऊन गेलेले आहेत. अपांतरतम व्यास. हे दुसरे कृष्णद्वैपायन व्यास
यांना कृष्ण द्वैपायन देखील म्हणतात. का तर ते द्वैपायन या द्वीपामध्ये जन्माला आल्यामुळे द्वैपायन द्वीपामध्ये जन्माला आले. त्यानंतर कृष्ण म्हणजे कृष्ण रंगाचे होते, सावळ्या रंगाचे होते म्हणून कृष्ण. त्याचप्रमाणे यांना बदरिकाश्रमात राहत होते म्हणून त्यांना बद्रिकाश्रमातले बादरायण व्यास असं म्हणतात. बादरायण व्यास का म्हणतात? ते बदरिकाश्रम ज्या ठिकाणी बोराचे झाड भरपूर होते त्या ठिकाणी हे राहत होते म्हणून याला बादरायण व्यास असं म्हणतात. असे हे जाता पराशराद योगी. जेव्हा पराशर ऋषींच्या पोटी प्रत्यक्ष व्यास महर्षींचा जन्म झाला. आपण बघितलं हे व्यास महर्षींचा जन्म कसा झाला. ते ज्या वेळेला मत्स्यगंधा ही या यमुनेतून या तटाकाहून त्या तटाकावर या पराशरांना न्यायचं होतं, त्यावेळेला पराशरांना त्यांच्याबद्दलची इच्छा निर्माण झाली. आणि ही इच्छा कशामुळे निर्माण झाली तर भगवंताची प्रेरणा होती म्हणून ही इच्छा झाली. आणि त्यांनी सांगितलं की म्हटल्यानंतर ती म्हणली, अहो माझ्या अंगाला सगळा माशाचा वास येतोय, घाण वास येतोय. ते म्हणाले तुझ्या अंगाला माशाचा वास येणार नाही. ती म्हणाले पण हा दिवस आहे. ते म्हणाले हा दिवस जरी असला तरी याला मी अंधारात परिवर्तित करेन. याप्रमाणे तेवढ्या पुरता अंधार त्यांनी केला. आणि त्या होडीमध्ये पलीकडे जाईपर्यंत यांना पुत्र संतान झालं. आणि हेच पुत्र संतान म्हणजे महर्षी व्यास, वेदव्यास. या वेदव्यासांचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. वासव्याम कलया हरे. आणि म्हणून ही मत्स्यगंधा नंतर योजनगंधा झाली. तिच्या अंगाचा जो माशाचा वास आहे तो नष्ट झाला आणि ती सुगंधी झाली. हिला वासवी असंही म्हणतात. ती एका कोळ्याची मुलगी होती म्हणून तिला वासवी असं म्हणतात. याप्रमाणे या वसिष्ठ ऋषींचा जो मुलगा आहे त्या शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशराचे पुत्र व्यास आणि व्यासांचे पुत्र शुकाचार्य. म्हणून वासव्याम कलया हरे हे इथे शब्द वापरलाय. कलया हरे हे प्रत्यक्ष भगवंताचे कलावतार होते. भगवंतानीच हा अवतार धारण केलेला होता. कशामुळे तर या वेळेला लोक अज्ञ झाले होते, लोकांना ज्ञान नव्हतं, लोकांना अनेक गोष्टी कळल्या नाहीत. तेव्हा लोकांना ज्ञान प्राप्तीसाठी लोकांना या वेद साहित्य वाङ्मय यांचं ज्ञान कळावं म्हणून व्यास महर्षींच्या निमित्ताने त्यांनी हा जन्म धारण केला. आणि वासव्याम कलया हरे हे असं म्हटलंय. आणि इथे ते म्हणतात द्वापरे इति द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युग सपर्ये परिवर्ते वासव्याम उपरिचरस्य वसोर वीर्यो जाता. उपरिचर नावाचा गंधर्व होता. त्यांनी या ठिकाणी भागवतकारांनी टीकाकारांनी याचा उल्लेख केलेला आहे की वासव्याम उपरिचरस्य वसोर वीर्यो जाता. जातायाम उपरिचर नावाचा गंधर्व होता. त्यांच्यापासून ही कन्या झाली आणि ती वसूच्या पासून अर्थात उपरिचर नावाच्या गंधर्वापासून झाल्यामुळं तिला वासवी असं नाव पडलं. सत्यवती असं तिचं नाव होतं. जातायाम सत्यवत्याम योगी ज्ञानी व्यासो जाता. आणि असे हे व्यास यांनी पुढे वेदाचे 4 भाग केले. त्याप्रमाणे ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले आणि लोकांना ज्ञान सांगितलं. स एकदाचित सरस्वत्या उपस्पृश्य जलम शुचिः विविक्ते कासीन उदिते रविमंडले. आता या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली. एकदा घटना अशी घडली की असे महर्षी व्यास भगवंताचे कलावतार आहेत आणि असे कलावतार असणारे भगवंताचे वेदव्यास हे एकदा शांत बसलेले असताना स एकदाचित सरस्वती नदीच्या तटाकावर बसले आणि उपस्पृश्य जलम शुचिः स्नान केलं, आचमन केलं आणि शांत एकाग्र आसनावर बसले. विविक्ते एकासीन उदिते रविमंडले. नुकताच सूर्योदय झालेला होता आणि नुकत्याच सूर्योदयाला अर्घ्यदान केलं आणि शांत अशा एकाग्र
आसनावर बसले, एकाग्र चित्त केलं. व्यास महर्षी काही सामान्य नव्हते. परावरज्ञ सरषी कालेना व्यक्तरमहसा. परावरज्ञ, पर आणि अवर हे दोन्हीचे जाण असलेले, या जगातलं आणि बाहेरच्या, ज्याला पर आणि अवर असं म्हणतात, ज्याला जड आणि चेतनाच्या पलीकडे ज्यांची दृष्टी आहे, जे अलौकिक आहेत, जे द्रष्टे आहेत, ह्या द्रष्ट्यांची दृष्टी काही वेगळीच असते. ज्या अशा श्रेष्ठ दर्जाचे महात्मे बसलेले असताना परावरज्ञ सरषी त्यांना या जगातलंही कळतंय आणि बाह्य इतर जगातलंही कळतंय. अर्थात जे आपल्या जड आणि चेतनाच्या पलीकडं जे परावरज्ञ आहेत, ज्यांना त्रिकालज्ञत्व प्राप्त झालेलं आहे असं आपण म्हणू, तिन्ही काळाचे ज्याला ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमान असे, कालेना व्यक्तरमहसा, काळाची स्थिती जाणली. काय काळ बदललाय म्हणाले. अहो काय झालंय, काळामध्ये बदल झालाय. हे कोणाला जाणवतं? जे द्रष्टे त्यांना जाणवतं, ज्यांना पुढचं दिसतं. आपल्याला तर समोरचं दिसतं, आजचं दिसतं, फार तर उद्याचं सुद्धा दिसत नाही. पण ऋषी मुनी महात्मे यांना पुढच्या 100 वर्षाचं दिसतं, पुढे काय होणार आहे. आणि म्हणून असे जे त्रिकालदर्शी द्रष्टे असतात, त्यांनी विचार केला की अरे कालेना व्यक्तरमहसा, हा काळ मोठा कठीण आलेला आहे. हा काळ काही सामान्य नाही. हा काळ जीव घेणा आहे. काय झालंय? युग धर्म व्यतिकरम, युग धर्म बदललाय, युगाचा धर्म बदललाय, सगळे बदललेत, लोक बदललेत. भौतिकानांच भावानाम शक्तिरासंच सत्कृतम, सगळं बदललं. अहो 5-5, 10-10 वर्षात सगळं बदलतं. आपण बघतो ना. अहो आपण काही लोक म्हणतात, अहो आमच्या काळात अमुक होतं. तुमचा काळ म्हणजे काय? गेल्या 10 वर्षाचा, नाही तर 20 वर्षाचा. इथं मिनिटाला बदल होतोय. कालची गोष्ट आज नाही, आजची उद्या नाही. हे परिवर्तन सारखं चाललेलं आहे, बदल सारखा चाललेला आहे. आणि हे परिवर्तन, जगाचं परिवर्तन, युगाचं परिवर्तन, भौतिकानांच्या भावानाम, लोकांचे भाव बदलले. भाव म्हणजे लोकांची वृत्ती बदलली. कालची वृत्ती आता नाही राहिली, आजची वृत्ती उद्या नाही राहत. जुन्या काळामध्ये आपण बघतो की लोक शब्दाला महत्त्व देत होते. जबान गेली तर लोक जबानीला महत्त्व देत होते. आता इथं रजिस्ट्री करून जरी दिली तरी लोक बदलायला तयार आहेत. का? अहो प्रवृत्तीच बदलली आहे, स्वार्थमूलक प्रवृत्ती झाली. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मूल्य, कोणत्याही प्रकारचं मूल्य शिल्लक राहिलं नाही. मूल्य ऱ्हास झाला, मूल्य संपलं. आणि मूल्य संपल्यामुळं जीवन मूल्यच राहिले नाहीत. त्यामुळं सगळीकडे अंधाधुंद वातावरण झालं. भौतिकानांच्या भावानाम, माणसातला विश्वास राहिला नाही. विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धानेक इमानी ही अवस्था आज राहिली नाही. ती 50 वर्षाच्या पूर्वीच्या काळात कदाचित असेल. श्रद्धा होती, नेक होतं, इमान होतं, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा होता, मूल्यवत्ता होती, माणुसकी होती. आज काहीच राहिलं नाही. भौतिकानांच्या भावानाम शक्तिरासंच सत्कृतम, शक्तिरास झाला, लोकांच्या मध्ये शक्ती राहिली नाही. हे कोणाला जाणवलंय? त्या काळामध्ये व्यास महर्षींना जाणवलं. कधी? ज्या वेळेला व्यास महर्षींनी या शांत अशा सरस्वतीच्या नदीच्या तटाकावर बसून भगवंताचं ध्यान करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांचं मन हे त्यांना सांगत होतं की अश्रद्धाना निस्सत्वान. अरे लोक अश्रद्धा झाले, लोकांच्या मध्ये श्रद्धा राहिली नाही. 5000 वर्षापूर्वीची घटना ही, आज तर किती बदल झालाय. 5000 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आणि अशा वेळेला ते म्हणतात की अश्रद्धाना, लोक श्रद्धा संपली, विश्वास संपला, प्रामाणिकपणा संपला. आणि सत्वान, माणसांच्या मधलं सत्व संपलं, माणसातली मधली निष्ठा संपली, माणसांच्या मध्ये असलेला जो चांगुलपणा आहे तो संपला, माणुसकी ती संपली. आणि दुर्मेधान रसिता आयुषा, दुर्मेध, लोक दुर्बुद्धी झाले. दुर्मेध म्हणजे दुर्बुद्धी, लोकांच्या मधली बुद्धी चांगली राहिली नाही, विकारवश झाली, स्वार्थांध झाली,
स्वार्थाने लोकांना बरबटून टाकलं आणि रसिता आयुष्य, माणसाचं आयुष्यही फार कमी झालं. अहो फार कमी आलं आयुष्य. बघता बघता माणसं जाऊ लागली. काहीच कारण नाही, पण क्षणात होत्याचं नव्हतं होतं. क्षणात काय होईल सांगता येत नाही. माणसांचं आयुष्य आपण म्हणतो 100 वर्ष, पण 100 वर्ष माणसं जगतात असं नाही. आणि अनेकदा रोग आहेत, राई आहेत, त्रास आहेत, अनेक प्रकारच्या व्यथा आहेत, त्यांनी माणसं त्रस्त झालेली आहेत. दुर्भगांश जनांवीक्ष दुर्भग. अरे अरे अरे, माणसाच्या मध्ये भाग्य राहिलं नाही. भाग्यहीन झाले माणसं. जुन्या काळात भाग्य होतं, सगळ्या प्रकारचे धन धान्य समृद्ध होतं, समृद्धता होती, दान करण्याची इच्छा होती, धर्म करण्याची इच्छा होती, ही काहीच राहिली नाही. सगळे फक्त आपण पोटे झाले. सगळे केवळ स्वतःच्या स्वार्थापुरतं बघू लागले, आपल्या पोटाची तुंबडी भरण्यापुरता विचार करू लागले. दुर्भगांश, दुर्भग. भग म्हणजे भाग्य, भग म्हणजे अर्थात ऐश्वर्य. हे ऐश्वर्य राहिलं नाही लोकांच्या मध्ये. केवळ मी आणि माझं कुटुंब किंवा पती पत्नी या एवढ्यापुरतंच ऐश्वर्य राहिलं. ऐश्वर्य राहिलं नाही, संपन्नता राहिली नाही, व्यापक मन राहिलं नाही, त्याचप्रमाणे उदार वृत्ती राहिली नाही. दुर्भगांश सदान्वीक्ष मुनीर दिव्येन चक्षुषा. शब्द इथं वापरलाय. मुनीनं दिव्य चक्षुनं हे पाहिलं. दिव्य चक्षु, दिव्य चक्षु काय असतो? जे दिसतं, जे अलौकिक आहे ते दिसतं. हे अलौकिकत्व तिथे दिसलं पाहिजे. हे दिव्य चक्षु कसा असतो? या ठिकाणी दिव्य चक्षुने मोठमोठ्या लोकांना, ज्ञानी लोकांना काय दिसतं? तर आपल्याला माहिती आहे, शंकराचार्य होते. शंकराचार्य यांना अशा प्रकारची दिव्य दृष्टी होती. आणि शंकराचार्य जेव्हा एकदा फिरत फिरत एका गावी आले, त्यावेळेला प्रभाकराचा पुत्र पृथ्वीधर हा होता. प्रभाकर नावाचे ग्रस्त होते. त्यांनी प्राभाकर नावाचं तत्व विवरण केलेलं आहे, शास्त्र विवरण केलं आहे प्राभाकर. तेव्हा त्या प्रभाकराचा पुत्र होता पृथ्वीधर. हा पृथ्वीधर जन्मापासून अबोल होता, बोलतच नव्हता. अहो 12 वर्ष तो 13 वर्षाचा झाला तरी बोललाच नाही. शेवटी एकदा शंकराचार्य तिथं आलेले असताना हा प्रभाकर या पृथ्वीधराला घेऊन त्यांच्याकडे गेला. म्हणला, महाराज हा पुत्र तुमच्या पायावर घातला. ते म्हणले, पायावर घातला? हो, तुम्हाला देऊन टाकला. म्हणले, या पुत्राचं काय करायचं ते करा. हा बोलतच नाही. म्हणले, काय उपयोग आहे? 13 वर्षाचा झाला तरी बोलत नाही. शंकराचार्य दिव्य दृष्टीचे होते. शंकराचार्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणले, खरंच मला दिला का तू पुत्र? पुन्हा मागायचा नाही? नाही म्हणाले, तुम्हाला दान दिला. हा पुत्र हा तुमचाच समजा. ते म्हणले, ठीक आहे. आणि मग शंकराचार्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, संस्कृतमध्ये प्रश्न विचारला. कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंता. का रे मुला, कुठून आलास? हे मुला, कस्त्वाम शिशो, तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास? किम नामत्वंते कुत आगतोसी. तुझं नाव काय? तू कुठे आलास? हा प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. नाहम मनुष्यो न च देवयक्षौ न ब्राह्मण न क्षत्रिय वैश्य शूद्र. ताबडतोब शंकराचार्यांना उत्तर. आतापर्यंत कोणाशीच बोलला नाही. आणि आचार्यांनी प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर दिलं. नाहम मनुष्यो न च देवयक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध. मी निजबोध रूप आहे. निजबोध रूप. मी आत्मबोध रूप आहे. मी ब्राह्मण नाही, मी वैश्य नाही, मी क्षत्रिय नाही, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही. मी कोण आहे याचं उत्तर त्यांनी दिलं. मी आत्मप्रकाश आहे, आत्मप्रकाश रूप आहे. आणि मग सगळे चकित झाले. मग आचार्य त्यांना म्हणाले, अहो तुम्हाला आठवतोय का प्रसंग? म्हणले, काय? अहो तुम्ही आणि तुमची पत्नी एकदा नदीवर गेला होतात. हा 2 वर्षाचा असताना तुम्ही यमुनेवर गेलात आणि तुम्ही स्नान करण्यासाठी गेलात आणि मुलगा तिथं ठेवला. आणि एक तिथं तपस्वी ब्राह्मण होता, एक ज्ञानी कुणीतरी महात्मा होता. त्या महात्म्याला तुम्ही सांगितलं, याच्याकडे लक्ष द्या, मी आत्ता स्नान करून येतो, याच्याकडे लक्ष द्या. पण तो महात्माच
त्यांनी डोळे झाकले, त्यांनाही लक्षात नाही आलं, मग आपल्यावर काही जबाबदारी टाकली. आणि तो मुलगा रांगत रांगत यमुनेकडे गेला आणि शेवटी बुडाला. बुडाल्याबरोबर तुम्ही म्हटलात माझा मुलगा कुठे आहे, तुम्ही आकांत केला माझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे. आणि मग त्या तपस्व्याला देखील पश्चाताप झाला. त्या तपस्व्याने तिथेच समाधी लावला आणि आपला आत्मा त्या मुलामध्ये प्रविष्ट केला आणि तो मुलगा पुन्हा यमुनेतून बाहेर आला. महात्मा त्या ठिकाणी त्यांनी शरीर ठेवलं, पण महात्म्याचं जो आत्मा आहे तो यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाला. म्हणून हा मुलगा म्हणजे महात्मा हे लक्षात घ्या, हे सामान्य नव्हे. आणि म्हणून मग या ठिकाणी त्या योग्याने देहात प्रवेश केल्यामुळं हा महात्मा हा तुम्हाला बोलणार नाही, सांसारिक गोष्टी करणार नाही म्हणून सांगितलं. अरे हा कोण आहे, ते म्हणतात अरे हा तर ज्यांच्या हातावर करतला मलकवत ब्रह्म ज्यांनी पाहिलंय असा हा प्रत्यक्ष हस्तामलक आहे, ज्यांनी हातावर ब्रह्मदर्शन घडवलंय, ज्याच्या समोर ब्रह्म आहे. करतला मलकवत विश्वम करतला मलकवत ब्रह्मम, म्हणून त्याला हस्तामलक असं नाव दिलं. अरे हस्तामलक आहे म्हणून शंकराचार्यांनी त्याला घेतलं आणि शेवटी आपलं शिष्य केलं आणि एका द्वारकेला जो मठ स्थापन केला त्याचं अधिकारी नेमलं. आणि पुन्हा या लोकांना सांगितलं प्रभाकराला की तुला नंतर पुन्हा पुत्र होईल, तू काळजी करू नकोस. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की दिव्य दृष्टी काय असते. तेव्हा अशी दिव्य दृष्टी जशी शंकराचार्यांना आहे, जशी ज्ञानेश्वर माऊलींना होती, जशी महात्म्यांना होती, तशीच व्यास महर्षींनाही होती. आणि या व्यास महर्षींनी या दिव्य दृष्टीने समाज पाहिला आणि दुःख वाटलं. अरे 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 या समाजाचं कल्याण कसं व्हावं, समाज कसा पुढे जावा. एकतर आयुष्य कमी आहे, भाग्य कमी आहे, पैसा नाही, त्याचप्रमाणे दातृत्व नाही, कर्तृत्व नाही, कर्म करण्याची क्षमता नाही, अशा श्रद्धाहीनता आहे, दुर्बुद्धी असलेले लोक आहेत. अशा लोकांसाठी काय करावं म्हणून सर्व वर्णाश्रमाणाम यद, सगळ्या लोकांसाठी त्यांनी काहीतरी धर्म आपण सांगावा म्हणून अमोघ दृष्टीने त्यांनी चातुर्होत्रम कर्मशुद्धम, चातुर्होत्र सांगितलं, त्याचप्रमाणे कर्मशुद्धी सांगितली, त्याचप्रमाणे वैदिक कर्म सांगितलं, तांत्रिक कर्म सांगितलं. ऋग्यजुः सामाथर्वाख्या एका वेदाचे 4 भाग केले, इतिहास लिहिला, पुराण लिहिले, पंचमो वेद उच्यते. पुराण म्हणजे 5वा वेद आहे. तेव्हा असे 17 पुराणांची रचना केली. तत्र ऋग्वेद अधरा पहिला हा आणि शिष्य शाखा निर्माण केल्या. ऋग्वेद हा पहिलाला दिला, त्याचप्रमाणे सामवेद हा जैमिनीला दिला, वैशंपायन एकोणो वैशंपायनाला यजुर्वेद दिला आणि अथर्वांगिरसा आसीत अथर्व वेद हा अंगिरसाला दिला. त्याचप्रमाणे सुमंतू दारुण यांना देखील इतिहास आणि पुराण, त्याचप्रमाणे इतिहास आणि पुराण रचना करण्यासाठी रोमहर्षणा पितामे रोमहर्षणा, सूत महाराज म्हणतात माझ्या वडिलांची त्यांनी पुराण सांगण्यासाठी नियुक्ती केली आणि त्यांना पुराण शिकवलं. म्हणजे प्रत्येकाला एक एक वेद दिले. पहिल्याला ऋग्वेद दिला, त्याचप्रमाणे जैमिनीला सामवेद दिला, तो कवी होता म्हणून. वैशंपायनाला यजुर्वेद दिला आणि अंगिरसाला अथर्ववेद दिला. त्याचप्रमाणे सुमंतू दारुण यासारखी मुनी, दारुण क्रूर अथर्वोक्ताभिचार, या ठिकाणी अथर्वाचंही विवरण केलेलं आहे. अथर्ववेद जो आहे त्यामध्ये अनेक गोष्टी, आयुर्वेद हा अथर्ववेदाचाच भाग आहे, आयुर्वेदामध्ये अथर्ववेद आलेला आहे, परंतु काही अथर्ववेदातला भाग हा कृष्ण अशा म्हणजे ज्याला आपण केवळ ब्लॅक मॅजिक असं म्हणतो, त्याला काही खोटेपणा, जादू टोणा किंवा काही जारण मारण उच्चाटन असे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या देखील अथर्ववेदात आहेत. म्हणून दारुणो मुनिही असा शब्द वापरलाय. दारुणा क्रूरा अथर्वोक्ताभिचारादी प्रवृत्ते हे. तेव्हा अथर्व वेद असा सुमंतूला दिला.
ज्यामध्ये काही जारण मारण उच्चाटन आदी गोष्टी आहेत. आणि असे वेदाचे 4 विभाग केले, किंच स्त्री शूद्रेती. आणि त्याचप्रमाणे शूद्र द्विजबंधू म्हणजे ब्राह्मणापासून जन्माला आलेले म्हणा किंवा ब्राह्मणासारखे असणारे म्हणा, यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं म्हणून काही धर्म सांगितला. तर वेदा दुर्मेधान आणि अनेक शिष्य प्रशिष्याच्या शाखा निर्माण केल्या. केवळ एवढ्याच नाही तर एका शिष्यापासून अनेक शिष्य निर्माण केले, त्यांच्या शाखा झाल्या. आणि स्त्री शूद्र द्विजबंधू नाम त्रयीन श्रुती गोचरा, ज्यांना वेदाचं ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही अशा स्त्री शूद्र द्विजबंधू नाम. पहा, 5000 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा व्यास महर्षींनी कोणाची काळजी वाहिलेली आहे? स्त्री शूद्र द्विजबंधू नाम. आपण काय म्हणतो, स्त्रियांना स्थान नव्हतं. अहो, स्त्रियांचा विचार त्याही काळात केलेला आहे. स्त्रियांचा, शूद्रांचा आणि द्विजबंधूंचा यांचा विचार त्याही काळात केलेला आहे. सामान्य बहुजन समाजाचा विचार व्यास महर्षींनीच केलेला आहे. म्हणून व्यास महर्षी हे पहिलेत की ज्यांनी स्त्री शूद्र आणि सामान्य बहुजन यांचा विचार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केलेले आहेत. कर्मश्रेयसी मूढानाम श्रेय एवं भवेदेह. म्हणून स्त्री शूद्र, माऊलींनी सुद्धा काय शब्द वापरलाय की स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. स्त्रिया आणि शूद्र यांना कळावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत त्यांना कळत नव्हतं. संस्कृतीचे तिरे गहने, संस्कृत अवघड आहे, ती भाषा लोकांना कळत नाही. म्हणून मराठीमध्ये काव्यरचना केली माऊलींनी. स्त्री शूद्र यांना कळावं म्हणून. त्रयीन श्रुती गोचरा, वेद संपन्न होय ठाई परी कृपणुवान नाही. कारण तो 3 वर्णाच्याच कानाला लागला. शूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता. म्हणून वेदांच्या मधलं ज्ञान त्यांनी या ठिकाणी वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं आणि सामान्य लोकांना हे ज्ञान दिलं. म्हणजे ही परंपरा व्यासांच्या पासून चालू आहे, व्यास महर्षींच्या पासून चालू आहे. व्यास महर्षी हे पहिलेत की ज्यांनी स्त्रियांचा विचार केला, ज्यांनी शूद्रांचा विचार केला, बहुजन समाजाचा विचार केला आणि समाजाला वर आणण्याचा प्रयत्न केला. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे त्या काळापासून चालू आहे. म्हणून आपल्याला आजच आपण स्त्रियांचा आणि शूद्रांचा विचार करतो असं नाही, आजच बहुजन समाजाचा विचार करतो असं नाही, तर त्याही काळामध्ये स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरा अशा पद्धतीने इति भारतमाख्यानम. आणि भारत महाभारताची रचना केली की ज्यामुळं समाजाला काही ज्ञान मिळेल, समाजाला काही त्यातून मार्गदर्शन होईल. कारण आपण म्हणतो ना, महाभारत रूपाने त्यांनी ज्ञानमय प्रदीपहा, ज्ञानाचा दिवा लावला, समाजाला मार्गदर्शन केलं. हे सगळं व्यासांच्या मनात चाललेलं आहे. विचार करतायत सकाळी उठून, प्रातःकाली सूर्योदयाला अर्घ्य दिल्यानंतर ध्यानावस्थेत बसून विचार करतायत की मी काय केलं नाही आणि एवढं सगळं करून माझं मन अशांत कशामुळे आहे, मला असं का वाटतंय की मी अजून काहीतरी केलं पाहिजे. पहा, मोठे जे ज्ञानी असतात, जे समाज धुरीण असतात, ते सतत चिंता करीतो विश्वाची. रामदास स्वामी जेव्हा लहानपणी चिंचेच्या झाडावर चढले तेव्हा आईने विचारलं, अरे वरती काय करतोस? रामदास स्वामी लहान होते, ते म्हणाले चिंता करीतो विश्वाची. नारायणा तू काय करतोस? त्यांचं नाव नारायण होतं. मी विश्वाची चिंता करतोय त्या काळात. तेव्हा ही विश्वाची चिंता, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, माऊलींनी म्हटले. हे विश्वाचं आर्त, विश्वाच्या अंतःकरणामध्ये वैश्विक अशा प्रकारची जी जाणीव आहे, ती जाणीव अंतःकरणामध्ये जेव्हा उदित होते तेव्हा अंतःकरण तळमळतं. अंतःकरणामध्ये एक प्रकारची हलचल माजते आणि ही हलचल, ही तळमळ या ठिकाणी व्यास महर्षींनी प्रगट केलेली आहे. आता यानंतर व्यास महर्षी आणखी काय सांगतील आणि या ठिकाणी नारदाचं आगमन कसं होईल त्या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.
हरे राम